नमस्कार मित्रांनो, मी आदेश वळते तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असा आहे की आज आपल्याला जायचं आहे पलावा फेस 1ला. आज आपली हळदीची ऑर्डर आहे. तर आता इथून खूप लांब आहे. आता आपल्यासोबत विनीत सालाबतप्रमाणे आहेच पाठीमागे गाडी, पण मला चालवायची. पण एक ट्विस्ट आहे की आज आपल्याला इथून पहिलं चांदोलीला बसमध्ये जायचं आपली गाडी घ्यायला. तिथून बसने उतरून चांदोलीला आपल्याला गाडी घ्यायची. गाडी घेऊन मग आपण चांदोलीवरनं पलावाला निघणार आहे. आता निघतो आहे घरातून, फ्रेश वगैरे होतो आहे जरा थोडासा, टी शर्ट घातला आता गांधीपाटीचा, फ्रेश बीश होतो आणि निघतो पटकन जातो आता गाडी घ्यायला. आणि विनीत भेटेलच तेव्हा दाखवूया आणि बघूया आता लास्टला कोणाकोणाची मजा घ्यायला भेटणार आहे. पोपूची पण आपला एक व्हिडिओ आलेली आहे आपल्याकडे, आणि विनीचे पण केस जर त्यांनी काळी केली नसतील तर ती पण तुम्हाला बघायला भेटतील. त्यांच्याकडनं रिव्ह्यू घेऊच आणि तुम्हाला दाखवीन मी ब्लॉगमध्ये. पोपूची एक व्हिडिओ आहे, खास व्हिडिओ, ती तुम्हाला मी दाखवीन. पण त्याच्यावर कमेंट तर नक्की आल्या पाहिजे बघा. तर ती व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघा आणि मजा करा. आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब कराल तेव्हा अजून नवीन कॉन्टेंट बघायला भेटेल ना तुम्हाला. लाईक शेअर सबस्क्राईब करा, पैसे थोडी लागतात भाई. जरा दाबून लाईक शेअर सबस्क्राईब. चला आता खाली जाऊन तुम्हाला भेटतो. विनीत वगैरे येतो, कॉल करतो आहे मगापासून. जाऊया खाली आणि भेटतो तुम्हाला. चला आता आपल्याला आपला मित्र भेटलेला आहे विनीत, आणि आम्ही बघा बस स्टॉपला उभे आहे. बसची वाट बघतोय. सांग 335 बस आमची कधी येणार काय माहिती नाही. आणि काका बघा कसे बघतो आम्हाला. ते बघत होते आम्हाला, त्यांना पहिल्यांदा वाटलं ब्लॉग कोणतरी करते मुंबईमध्ये. बघत होते फोनवर बघत काय असे बघतात काय माहिती. एवढं काय सोनं लागलं ना, दाढीच केली आहे बाई काल रात्री. ते पण आमच्या श्रवण बुवांनी केली नाही, वेदांनी केली आहे. श्रवणला कसं आता जरा बिझी असतो ना बाबा, क्लास बीसमध्ये लवकर उठायला लागतं, म्हणून तर लवकर घरी जातो. बघ काय आता बसची वाट बघतोय. बस आली, बसमध्ये चढल्यावर भेटतो तुम्हाला. बाकीचं कसं नंतर सांगतो. बसमध्ये चढल्यावर बसमध्ये उतरलो आणि हा बघा मागे बघतो बघा. बसमध्ये शूट केला नाही कारण की बसमध्ये खूप गर्दी होती, आणि इकडे यायचं म्हणजे एवढी गर्दी असते. कधी पण या इकडे, कधी पण भर रात्री आले तरी पण गर्दी, सकाळी आले तरी पण गर्दी. कसे राहतात काय माहिती शंकरदादा वगैरे इकडे एवढं गर्दीमध्ये. हे बघा ना, आणि इकडे रस्त्यावर तर कोण नाही, पण बसमध्ये एवढी गर्दी असते. जातात कुठे पब्लिक तेच नाही जमतं. एवढे पब्लिक जाते कुठे. संघर्ष एवढे कष्ट करून उभं राहून आम्ही लोक 20 मिनटं उभं होतो बसमध्ये. आणि 5 रुपयाची तिकीट काढायची सोडून आम्ही 10 रुपयाची तिकीट काढली. लय पैसा आहे भाई मंडळाकडे, लय वन साईड पैसा आहे. आम्हाला माहिती नव्हतं कुठे यायचं ते. आता पोचलो इथे कुठेतरी हाय दादाची बिल्डिंग, तिकडे जाऊया, गाडी घेऊया आणि डायरेक्ट गाडीवर भेटूया तुम्हाला. आज आपला ड्रायव्हर, पहिला मानकरी ड्रायव्हर आपला विनीत आहे. आज आपण येताना गाडी चालवणार आहे आरामात. आता विनीत गाडी चालवेल. आता आम्ही जातोय. तरी पब्लिक काय बघते काय माहिती आमच्याकडे. तोंडाला सोनं लागलं तेच नाही समजलं. चला आता डायरेक्ट गाडी घेतल्यावर भेटू. गाडीवर भेटू जरा. जातो पटकन, लय ऊन आहे, तापलाय फोन, लय तापलाय ना, तर बोललोय तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार नाही. चला गाडी घेतली आहे आणि आपला ड्रायव्हर सज्ज झालेला आहे गाडी चालवायला. तर गाडी घेऊन निघालो चांदोलीवरनं. एवढी कष्ट करायला लागतात कॉलला जायचं असेल तर आम्हाला. हे बघा होय. आता हा हेल्मेट घालेल, हेल्मेट घातलं नाही म्हणजे आता जरा बाहेर जातोय, इथून बाहेर पडतोय म्हणून आम्ही हेल्मेट घातलं नाही आहे. पब्लिक जाते कुठे देत नाही माहिती ना भावा. त्याच्या यायला एवढी गर्दी असते या चांदोलीला. काय काय आम्हाला येतात लोक काय माहिती एवढं लांबून गर्दी. आमचा अंधेरी परवडलं भाई. सगळं बाजूला ना गर्दी ना काय, उतरलं की डायरेक्ट घरी. मग काय. चला जाऊया आता. झाला प्रवास आपला चालू पलावा फेस 1. जाऊन तिकडे भेटू. दाखव तुम्हाला शॉर्ट्स. आज आमचे शॉर्ट्स आज, कारण की मी मागे बसलो तर तुम्हाला शॉर्ट्स वगैरे दाखव आमच्या आज. चला भेटू मध्ये. पेट्रोल पंप गाठतोय आम्ही पटकन, लवकर लेट झालेला आहे. 4:30ला पोहोचायचं, 3:30 तिकडे वाजलेले आहेत. भेटू पटपट. चाललो आता म्हणजे आरामात जाऊ, पण जाऊ जरा. आता ब्लॉक करत राहिलो तर गाडी हलू चालवायला लागेल ना, म्हणून. चला भेटूया थोडा वेळ. मित्रांनो ऐरोलीला आमचा ब्रेक होता. आमच्या मामाचं घर आहे इकडे, तिकडे आम्ही गेलेलो. जरा ब्रेक केला, जरा मस्त, जरा कोकम सरबत वगैरे पिलो आणि आता खाल्ले, लाडू खाल्ले. आता निघालो, जातोय. हे बघा गाडी चालवतो बघा सुद्धा. आता जातो पटकन. तिकडे आपले पोचले असतील भाऊबंद, त्यांना भेटूया. त्यांच्या आधीच पोचू आपण. चला बघू आता. ट्रॅफिक तर नाही आहे. सर भावा, सर. चला पटकन पोचतोय. भावाला मॅप दाखवायचा आहे. भेटूया गाडीवरनं उतरल्यावर, लोकेशनवर पोचलो. झालं टर्नलमध्ये. हे बघा नवी मुंबईच्या टर्नल. जा फुल मस्त गेले पाणी. अरे समुद्राच्या खाली आम्ही, समुद्राच्या फक्त एवढंच आहे की वरती ट्रेन आहे, बाकी काय नाही. पोहोचू आता
3 मिनिटावर आहे आमचं लोकेशन. 3 मिनिटावर लोकेशन आहे, पोहोचतच आलो आहे. बघूया आजचे मान्यवर कोण पण आहेत आणि आजचा कॉन्टेंट काय भेटतो आपल्याला. आपले मित्र लोक देतात की नाही ते. चला भेटूया. Your destination is on the आता आपल्याला बँजोबाटीचा इथे लोकेशन संपलेलं, पण आता बँजोबाटीचा टेम्पो दिसला आहे आपल्याला. आता तिथे चाललो आहे आम्ही बघा टेम्पोमध्ये कोण ड्रायव्हर आहे आणि कोण मान्यवर बसले ते आपले. बोलतोय हा बघा पुण्याचा टेम्पो बोलतोय बघा कोण पण बसले. थोडा वाढ बघा पटपट चाललं बाबा पटपट तो टॅनाट करत चाललाय आपला टेम्पो. बघा कोण बसलेत मान्यवर पुढे. बघा मोऱ्या बीचचा टेम्पो. काय बोलताय हे टेम्पोचे मान्यवर आहेत आमचे. राज चल लीक जाड्या वजन मोर्या बीच. हे बघा मोर्या बीचचा टेम्पो शेवट्या लोकेशनवर गेल्यावर डायरेक्ट आता आम्ही पोचलेलो आहे लोकेशनवर. हे बघा सामान घेऊन उतरवतो. गावची पोपली जावा नाही या. इकडे हे चालू आहे एक्सरसाइज चालू आहे एक्सरसाइज. तर भेटतो तर सेटअप वगैरे लावून भेटतो तर तुम्हाला. फटाफटीचा सेटअप काढतात लावून भेटूया. आपला ब्लॉगचा मित्र भेटलेला आहे. हवा का इकडे कामं करतो बिचारा. कॉईल लावतो आल्या कारण की कॉईल लावला दिवसभर तर टाईम नसता आम्हाला. तर आता नाचायचं आहे. काळोखात दिसत नाही तरी ॲडजस्ट करा. काय करणार बिचारा दिवसभर बिझी असतो आणि आता तो कॉईल लावतोय बघा. कॉईल कशी लावतात चालू ऑर्डरला कॉईल लावतात की स्माईल तर एवढी गोड आहे भावाची काय विचारू नका. पण मग काय बाबा गोरा चिकना गारे डोळ्याचा हे असं काय रे कॉईल. तर आता तिकडे काहीतरी आहे हळद. हो म्हणा शेठ काय म्हणतो शेठ. एवढ्या दिवसाला आम्ही मच्छीला वाटतं. आणि हे आमचे मेन मान्यवर ब्लॉगचे मग आम्ही मच्छीला की नाही काहीतरी नवीन वाटतंय की नाही. तुफानच आहे काहीतरी नवीन आहे साईड असायला. आम्ही नंतर आराम आहे आम्हाला करतो नंतर जरा. जेव्हा कल्पेश मास्टर आमच्या पोपूचा आवडता सॉन्ग वाजवतात. मित्रांनो इकडे एक नवीन पद्धत बघायला भेटली आम्हाला हळदीची. वेगळा करून हातगाडीवर कमळ ठेवलं आहे. कमळामध्ये नवरीला बसवलं देवीच्या अवतारात. ते मंदिरात घेऊन जातात आणि नाश्ता पाण्याला घेऊन गेले पुढे घरी. तर ते असे वाजत चालले आहेत. ते तुम्हाला क्लिपमध्ये बघायला भेटेल. ह्याच्यानंतरची क्लिप येईल त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि हा बघा हाय निखिल. हा निखिल आमचं काम करतोय इथे. विवेक शेठ कोणाला तरी बडबडत आहेत. तर ही पद्धत जरा चांगली होती. आणि आमचा कुणाल बसला इथे ड्रायव्हिंग सीटवर गाडी चालवता येत नाही. तर ती पद्धत चांगली होती. जरा काहीतरी वेगळा बघायला भेटला आहे. खूप अशी युनिक अशी पद्धत आहे इकडे तलोजा साईडला. आता ते काय माहिती काय आहे ते कोणाला माहिती असेल ते कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यानंतरच्या क्लिपमध्ये येईल ते बघा. आणि परत ते लोक येतील नाश्ता वगैरे पाणी करून ते पण तुम्हाला दाखवेन. असे नाचतात दिसतात फुल धमाल एन्जॉयमेंट आहे. जर आता आमच्या मास्टरांना ताण लागले तर त्यांना बिस्लर घ्यायला आलो आम्ही. तर भेटतो परत तुम्हाला.
कसं वाटतं ही पद्धत कशी वाटली? एकदम छान माहिती आहे मला ही पद्धत आणि ऍक्च्युअल मध्ये आमच्यासाठी तर नवीनच आहे नाही, बाबा. नाही, तुम्ही नाही. असे गावी वाजवला आता तुमच्यासाठी काय गावी ना आपल्या मुंबईमध्ये पण कोळीवाडा स्पेशली पाहायला मिळते ही पद्धत. तो चालू आहे आपला आमच्यासाठी तर प्रोग्राम नवीनच होतं. बघताय तुम्ही इकडे आणि आता एवढ्या दिवसानंतर आज आमच्या ब्लॉग मध्ये आलेत मास्टर बस बाबा. काय तुम्ही मोठी माणसं अरे बाबा. मोठी बिटी काय ना बाबा. तुम्ही मोठी माणसं आपण आहे तुम्ही जसे जमिनीवर आहे, तसे हो काय? आम्ही पण जमिनीवर आहे सोड बाबा. सोड सोड चल मग काय पटपट भेटूया, आता भेटूया. आपण बोलत राहू जरा प्रोग्रामची तयारी करायची आपल्या प्रोग्रामची तिकडे. तयारी करूनच भेटतो तुम्हाला. चल चला. भेटतो आम्ही तुम्हाला. आता नवरी तिथून परत येते नाश्ता पाणी करून, तर तेही आता तुम्हाला दाखवतो. तिकडे पोचतोय, तिकडे वाजते, बोलायला भेटणार नाही, आवाज नाही येणार म्हणून इकडे जरा लांब आलो. आता तिकडून नवरी नाचत, ते लोक नवरीची फॅमिली वगैरे सगळे ते नाचत गाचत येतात. नवरी तिकडे घंबळामध्ये बसली आहे, ते तुम्हाला आता दाखवतो. चला.
आमचा पहिला ब्रेक झालेला आहे. सगळी पोरे चाय प्यायला गेले. ह्याची केस तुम्हाला सकाळी निघताना बोललो मी, ह्याची केस कशी होती आणि आता बघा ब्राऊन केलेला एवढी चांगली दिसत होती केस. आणि नेक्स्ट ब्लॉगला माझा काय तर नवीन दिसेल. तेच तर हे बघ माणसं बनवतात ना मनाने बनवतात. तेच तर. अरे कोणाचं ऐकलं रे तू, कोणाचं ऐकलं? म्युझिशियन प्रणयचा आणि काय अरे तू काय ऐकलंस म्हण्या? ए म्हण्या नसतो ए म्हण्या, त्याला बोललो मी ठेव. अरे काय बोलणार? अरे तू एवढा गोरा आहे, जेवढा स्टार्ट केल्यात चिकना आहे. फक्त घरात निघताना रूम वर ना की ब्लॉग बनवतोय करून इथे येऊन विचारलं तर बोलतो नाही रे कंटाळा आलाय. असं कसं होणार? असं कंटाळा नाही भावा, आलाय. जर ती केस ठेवली असती ना तुला एनर्जी आली असती. अरे जरा स्पेस जास्त आहे माझ्या अरे phone काय मध्ये. स्पेस जास्त आहे. अरे तू थांब ना, तू काय माझी शूटिंग घेतोय फक्त. हा माई अरे जर तू ठेवली असती ना तो अभि दानिश भाई जिंदा होते ना, अभी तरी तारीफ करते ते. बच्चा बच्चा नाम निकलता. तेच तर. हे बघा ब्रेकच्या टायमाची बंकस आमची. ए परत एकदा दुर्वेश, अरे हा बघ, बघितलं काय ना काय भेटलं की content काढत असतोय. ए दुर्वेश एकदा उडव ना. हे बघा हे बघा 12वीचा मिलिंद झाला बघा. ए आता आता उडव, आता बरोबर येते. अरे तुला काय वेळी सर्व पैसे यायला भेटतात युट्यूबवरचे. हा ए आपल्याला लवकर उडव, चल लवकर उडव. हे बघा 12वीचा मिलिंद हा बघा. ब्रेक झाला रे ना, काय कामातली. ए भाई पिक्चर पिक्चर. चला भेटूया आता थोड्या टायमाने. ब्रेक झाला, पाणी पिऊन भेटतो. जेव्हा वाजवायला भेटत नाही ना, बाजूला उभं असतं तेव्हा मग अशा काटेगावने असे करतात ते लोक. बघा आता वाजवला वाजवते बघा. फुल खतरनाक आहे आमची पोरं. वाजवायला भेटत नाही तेव्हा अशी पोरं करतात. हे असे प्रॅक्टिस करतात, मग या गणपतीत त्यांना वाजवायला भेटणार आहे. हे आमचे असे मॅनेजमेंट. अरे बाय लाईव्ह बनायचं काय दुर्वेश. चला चला आता चालू करायचं. भेटूया थोड्या वेळानंतर.
फायनली पॅकअप झालेला आहे. थोडं सामान बिमान काढतात दादा भिजे तिथे सामान बिमान काढतात. काय राज भावा कसा आहे? चला पॅकअप वगैरे झालं. सामान बिमान पॅक करून आता भेटूया तुम्ही. आणि हे बघा काम चालू झाल्यापासून वेगसेट अजूनपर्यंत टेम्पो त्याचा सामान पॅकअप झाला तरी बघू शकता. वांग्या जब से चालू हो गया ना काम तब से वेगसेट टेम्पो भी भेटेल आपल्याला उतराय नाही. सेम दरवाजा असाच दरवाजा ठेवला आणि बघा सामान पॅकअप आता पॅकअप झाला. आता तरी उतरायचं नाव अजून उतरलं नाही. घरपोच आहे त्याला घरपोच चला पॅकअप वगैरे करून भेटतो आमचा विवेक शेठ आल्यापासून नुसता बसूनच आहे. टेकला आणि टेकूनच ठेवलाय. उतरायचं नाव खाली नाही काय. तुला काय बोलायचं आहे? बोलून काय होतंय? ए लाईट लाव लाईट लाव. कामावर ना आला ना चोंडूला एकदम गोड काय झालं. चला भेटतो थोडा पॅकअप वगैरे हे बघा हे बघा डायरेक्ट गाडी टाकणार होता भाऊ आपला. हे नको हे नको भावा कसं वाटते? ठीक आहे रे तुला ह्याला उचललं नाही. बेटा पॅक करत होता तिकडून धावा झालोय भाई. हे का मेन मान्यवर आमचे. काय बोलतो आपल्याला एवढा ब्लॉग मध्ये घेतो ह्याला स्ट्राईक मारवा बाबा. उद्या अकोला रिपोर्ट करायचा. अरे उद्या माझ्या इथे बघितलं आणि तुमच्यासोबत कोणी फोटो काढले तर नाव करायला माझं. सवय झालं. अरे मग ह्याला काय माहिती याला सकाळीच बोललोय मी. तू गप्पाच बस. काय तुला स्ट्राईक मारणार होती आता. भेटूया जरा. पॅकअप चालू आहे. पॅकअप झाल्यानंतर भेटू जरा. तर साहिल भाऊ आपल्याला एवढ्या दिवसानंतर भेटलाय. तर हे बघा बिचारा तोच एकटा काम करत असतो इकडे. सर्व काम करत. बाकी कोण नाही. हा बघा हे फक्त लोकेशन वाले दाखवणार आहेत. हे आमचे ते इकोचे मालक आहेत. आणि ही आमची मॅनेजमेंट टीम. काहीच फायदा नाही त्यांचा काहीच फायदा नाही. चला भेटूया जेव्हा आपल्याला बसताना पॅकअप करतो. तर आता आम्ही निघालेलो आहे तलोजावरून. अरे हा गाडी चालवणार होता. आता मी घेतल्या पुढे थांबून याला गाडी देणार. बरं झालं लक्षात आली. हात दुखतोय. माहीम पासून नंतर पुढे मी गाडी चालवणार आहे. माहीम पर्यंत हा गाडी चालवणार आहे. 11:30 वाजले. लवकर जो जमला बरं झालं लवकर जमला. नाही पब्लिक होती नाचा बिचाला मजा आली. तुम्ही बघालच व्हिडिओजमध्ये ब्लॉगमध्ये बघायला. अद्भुत मस्त आहे. अद्भुत नाव आहे मेट्रो स्टेशन. आणि हा एरिया मस्त आहे तलोजा. म्हणजे आपला रूम आहे इकडे तसा पण इकडे यायचा कंटाळा येतो कारण की अंधेरीवरनं हे लांब पडतं आम्हाला. मग ते आम्हाला यायचा कंटाळा आहे. आता हे बघा हे सगळे चाललेत पुढे. सगळे सोबतच चाललोय. आम्हाला रस्ता विस्तार आहे माहिती. आम्ही येताना पण मॅप घेऊन आलेलो. आता पण चाललोय यांच्या बरोबर चाललोय. अरे तू सरळ इथून सरळ जाणार आपण सरळ. आणि आम्ही हेल्मेट घातलंय. आम्ही कायदा जाऊया आता. ब्लॉग एंड करताना नाही का मध्ये नाही भाऊ भेटूया. ब्लॉग एंड करताना सुरू. अरे आमचं काय आता आपण निघालोय माहीमवरनं. म्हणजे आपली गाडी. आता माहीमवरनं अंधेरीला जाऊया. अंधेरीला ब्लॉग एंड करू आपण. सामान वगैरे ठेवायच्या गडबडीत मग काही शूट करायला भेटलं नाही. तर आता जातो आदेश आहे. मी नाही आता हे आता मागची गाडी मानकरी चालवणार. आणि मला आता गाडी चालवायची लय कंटाळा आलाय. डायरेक्ट आता अंधेरीलाच भेटूया जाऊन. चला लेट झालाय खूप. मी गाडी चालवतो. आता खूप लेट झालाय. जातो आता घरी जाऊन जेवायचं आहे आणि झोपायचं आहे. एडिटिंग करून थंबनेल बनवायचं आहे. चला भेटू अंधेरीला जाऊनच आता. तर गाईज आपण पोहोचलेलो आहे आपल्या अंधेरीला. बिल्डिंग खाली आहे बघा. विनीतला सोडलं वरती. मी गाडी चालवत होतो म्हणून काय शूट घ्यायला भेटला नाही. आणि लय आज थकलेलो आहे. तर चला जाऊया आता. लय आज खूप दमलो. पलावाला होता लॉंग रूट होता तर लय दमलो आम्ही. पण आज कडकच वाजलं. एकदम फुल फायरमध्ये वाजवलं आहे पब्लिकने. फुल खतरनाक शो झाला. आता जाऊया घरी जाऊन एडिटिंग करूया. आणि उद्या तर तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल.
आता घरी लवकर जातो, जेवतो वगैरे आणि पटकन ब्लॉग थंबनेल बनवून लगेच अपलोड करूया आणि असंच प्रेम दाखवा. तर चला आजसाठी एवढंच, आजचा प्रवास संपला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्कीच करा.